नमस्कार, मी प्रज्ञावंत गायकवाड. तुम्ही पाहत आहात बातम्या 24 तास. एकंदरीतच आता आपण आहोत बोशीमध्ये कृषी प्रदर्शन भरलंय. भारतामधून लोक या ठिकाणी आपल्याला कृषी प्रदर्शन पाहायला येत आहेत आणि एकंदरीतच आता आपण आहोत एरियस अॅग्रो लिमिटेड मध्ये आपण आलेलो आहोत आणि त्यांनी या प्रदर्शनामध्ये त्यांचे प्रोडक्ट्स आहेत. या संदर्भामध्ये आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की जेणेकरून शेतकऱ्यांसाठी फायदेमंद ठरणार आहे. एकंदरीत आपण जाणून घेऊयात. आपल्यासोबत जोडले गेले आहेत महेंद्र सांगेकर. त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की एकंदरीतच हे प्रोडक्ट कशा पद्धतीने काम करते आणि शेतकऱ्यांना कशा पद्धतीने काम आलेलं आहे. महेंद्रजी, काय सांगता येईल या संदर्भात? नमस्कार, मी महेंद्र संगेकर, एरिज अॅग्रो लिमिटेडचा प्रतिनिधी, सोलापूर रिजनचा. तर हा जो पंप एरिज अॅग्रो लिमिटेडनी काढलेला आहे तो ब्रॉडकास्टर नावाने काढलेला आहे, की शौर्य ब्रॉडकास्टर नाव आहे या पंपाचं. तर हा दाणेदार व जे पावडर युक्त खतं असतात तर त्या खतांचा वापर शेतकऱ्यांना कसा करता येईल त्यासाठी हा पंप काढलेला आहे. हा जो पंप आहे तो दाणेदार खतं मिक्स करून यामध्ये टाकल्यानंतर हा इथून आउटलेट आहे त्याला, त्यातनं खतं बाहेर पडतात व याला रेग्युलेटर दिलेला आहे जिथे आपण स्पीड ऍडजस्ट करून प्रमाण इतपत सोडायचं आहे त्या पद्धतीने आपण त्यांना सोडू शकतो आणि त्या पद्धतीने खताचं विस्कटन आपण नियोजन करू शकतो. ब्रॉडकास्टिंग पिकांसाठी कुठल्याही पिकाला वापरू शकतो. याची टँक कॅपॅसिटी आहे 25 लिटर, म्हणजे 20 किलो पर्यंत टँक कॅपॅसिटी आहे. एका चार्जिंग मध्ये 12 पंप हा विस्कटू शकतो. तर आणखी काय सांगता येईल याच्यामध्ये की एकंदरीतच या खताच्या बचतीच्या संदर्भामध्ये काय शेतकऱ्यांना सांगता येईल का? म्हणजे बचतीने याचा काय वापर होईल का? बचती करायचं म्हणजे काय नेमकं की शेतकऱ्यांना आपण ब्रॉडकास्टिंग करताना काय होतं, दाणेदार खतं विस्कटताना प्रॉब्लेम काय येतो की प्रमाण आपल्याला हे करता येत नाही, फिक्स करता येत नाही. तर याच्यामध्ये कसं आहे की आपण आपल्याला एकरी 1 बॅग 2 बॅग कुठल्या पिकासाठी किती बॅगांचं नियोजन पर एकरेजवर करायचं आहे ते पिकाच्या अवस्थेनुसार आणि त्याच्या वयानुसार आपण त्यांना रिकमेंडेशन करून तेवढं सेट करून, पण पूर्ण जेवढं क्षेत्र आपल्याला कव्हर करायचं आहे तेवढ्या क्षेत्रावर कव्हरेज करायसाठी हा पंप चांगला आहे, जेणेकरून सगळ्या बाजू कव्हर करता येतात. त्यामुळे नुकसान खताचं होत नाही, वेस्टेज होत नाही आणि एका ठिकाणी पडून राहत नाही, खात सगळीकडे विस्कटला जातो. त्यामुळे हा ब्रॉडकास्टर चांगला आहे शेतकऱ्यांना वापरायचा. धन्यवाद महेंद्रजी, आपण दिलेल्या माहितीबद्दल. एकंदरीत शेतकऱ्यांसाठी हा फायदेमंद ठरणारा प्रॉडक्ट आहे, जेणेकरून शेतकऱ्यांच्या ज्या खताचं नियोजन असतं ते योग्य पद्धतीने आपल्याला नियोजन करता येतं. अशा पद्धतीचं हे इन्स्ट्रुमेंट यांनी तयार केलेलं आहे आणि एकंदरीतच शेतीमध्ये वापर करत असताना शेतकऱ्यांना जे योग्य प्रमाण असतं, किती एकरामध्ये किती खत पडला पाहिजे या संदर्भातली जे माहिती होती ती सुद्धा आपल्याला साहेबांनी सांगितलेली. एकंदरीतच ही माहिती उपयोगी होती. त्याचबरोबर खताचा दुरुपयोग जो आहे, म्हणजे जास्त प्रमाण जे एक्सेस तुम्ही खत जे शेतामध्ये वापरणार आहे ते सुद्धा टाळला जाईल आणि एकंदरीत तुमचं मृदा संधारण जे होत आहे ते मृदा चांगल्या पद्धतीनं सुपीकता टिकवण्याचं काम सुद्धा या यंत्राच्या माध्यमातून केलं जाऊ शकतंय, असं एकंदरीतच त्यांनी माहिती दिली आहे. धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल. एकंदरीतच अपडेट ही आपण बातम्या 24 तासच्या माध्यमातून पाहिली. बातम्या 24 तास वरती आपण नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला मात्र प्रेस करायला विसरू नका. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट्स आणि व्हिडिओ मी चॅनलच्या माध्यमातून घेत असतो. तुर्तास कॅमेरामन मकरंद बावळेचा प्रज्ञावंत गायकवाड, बातम्या 24 तास.